बहुजन विकास अघाड़ी के स्थानीय समिति सभापति श्री प्रशांत राउत के साथ 20 से 25 लोगों ने मारपीट की। प्रशांत राउत के रहिवासी इमारत के नीचे फोन कर बुलाया गया और फिर उनके साथ मारपीट करी गई है। मिली जानकारी के अनुसार मारने वाले लोग भी बहुजन विकास अघाड़ी के कार्यकर्ता बताए जा रहे हैं। मारपीट की पूरी घटना सीसीटीवी में रिकॉर्ड हुई है। फिलहाल मामला विरार पुलिस स्टेशन में दर्ज है, जिसमें अभी तक 20 लोगों पर गुनाह दर्ज हुआ है और आगे की जांच चल रही है। सर, नेमका काय प्रकार झालेला होता? तुम्ही हल्ला केला? रमाकांत पाटील यांनी मला 11 वाजता फोन केला की प्रशांत तुला भेटायचं आहे, खाली आहे, बिल्डिंगच्या खाली आहे. म्हणून मी बिल्डिंगच्या खाली गेलो. खाली गेल्यानंतर परत 5 मिनिटांनी त्यांनी लेट केल्यामुळे 5 मिनिटांनी परत फोन केला की काय आहे, आम्ही आलाय खाली. आणि तो 5 मिनिटांनी आला, डायरेक्ट एंट्री केली, 20-25 मुलांना घेऊन आला मध्ये आणि डायरेक्ट माझ्यावरती अटॅक केलेला आहे. काय कारण काय होतं? कशासाठी अटॅक केला? कारण काय मलाच कळत नाही. डायरेक्ट आला आणि अटॅक केला आणि त्याने जीवे मारण्याची धमकी दिली मला. त्याची तुला तलवारीने कापून टाकू, तुला मारेल अशी जीवे जाण्याची धमकी दिली. रमाकांत पाटील सोने हा कारगिल नगर मध्ये केबलचा त्याचा धंदा आणि अनाधिकृत बांधकाम करतो या ठिकाणी. आणि माझी नगरसेविका मिनल पाटील यांची नवरा आहे. काय आपण याबाबत तक्रार केली? मी आता पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे. त्याच्यावरती पोलीस कारवाई करतील. अजून काय बोलायचं सांगा.